प्रदेशातील कानपूरमध्ये घडलेली ही घटना आहे. येथे एका पुरुषाच्या पत्नीने 1 किंवा 2 दिवस नव्हे तर 2 महिन्यांकरिता तिच्याशी शारीरिक संबंध ठेवू दिले नाहीत. प्रत्येक वेळी ती कुठल्या तरी निमित्ताने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार द्यायची. असे सारखे घडत असल्यामुळे नवऱ्याला संशयास्पद वाटले असता तिची चौकशी केली असता त्याचे होशच उडाले. कारण त्याची अशी फसवणूक झाली होती की ज्याची त्याने स्वप्नांमध्ये कल्पनाही केली नसेल. वास्तविक शास्त्री नगर, कानपूर येथील रहिवासी पवन याचे 28 एप्रिल 2021 रोजी पणकी भागातील एका महिलेशी लग्न झाले होते. लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. लग्नात वधू वर दोघेही खूप आनंदी दिसत होते. पण जेव्हा हनीमून साजरा करण्याचा प्रश्न आला तेव्हा पवनच्या पत्नीने तब्येत बिघडल्याचे निमित्त केले आणि सांगितले की ती अद्याप शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ आहे. मात्र त्या दिवशी नवरा वधूशी सहमत झाला. परंतु 2 महिने उलटून गेले. तरीही या जारपणाच्या बहाण्याने पत्नी प्रत्येक वेळी संबंध ठेवण्यास नकार देत असे. पत्नीचे हे कृत्य पाहून नवऱ्याला संशयास्पद वाटले. त्याला असे वाटले की नक्कीच काहीतरी भानगड आहे. त्यानंतर त्यांनी पत्नीला स्त्रीरोग तज्ञाकडे तपासणीसाठी नेले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केली तर असे समजले की पवनची पत्नी ही स्त्री नसून एक किन्नर आहे. हे ऐकून पवनच्या पायाखालची जमीनच सरकली. इतका मोठा धोका आपल्यासोबत झाला आहे यावर तो विश्वासच ठेवू शकत नव्हता.